झी 24 तास एक पाऊल पुढे. या कार्यक्रमातून आम्ही तुमच्या समोर घेऊन येत आहोत अशीच काही व्यक्तिमत्व जी निरपेक्षपणे देतात समाजासाठी योगदान. आम्ही दखल घेणार आहोत त्यांच्या कार्यकर्तृत्वाची. निसर्गात भ्रमंती करत असताना या निसर्गामुळेच कधी कधी मोठी आव्हानही सामोरी येतात. डोंगर दऱ्यातून भटकंती करणाऱ्या ट्रेकर्ससाठी या आव्हानांना सामोरं जाण्याची हिंमत ठेवावीच लागते. पण त्याचं स्वरूप केवळ स्वतःपुरतं किंवा स्वतःच्या ग्रुपपुरतं मर्यादित न ठेवता लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे तसे कमीच. पण रायगड जिल्ह्यामध्ये मात्र एक ट्रेकर्सचा ग्रुप गेली 24 वर्ष एका हाकेसरशी इतरांच्या मदतीला धावून जातोय. सह्याद्रीच्या डोंगर दऱ्या कडेकपाऱ्या अनेकांना साथ घालतात. गिरीभ्रमण करणाऱ्या गिर्यारोहकांसाठी या सह्याद्रीच्या पर्वतरांगा म्हणजे एक आव्हानच. पण निसर्गाच्या ओढीने इथल्या वाटा आडवाटात धुंडाळताना अनेकदा अपघातांना पण सामोरं जावं लागतं. अशा वेळी विविध प्रसंगांमध्ये अडकलेल्यांच्या मदतीला धावून जाते पनवेलच्या निसर्गमित्र गिर्यारोहण संस्थेची रेस्क्यू टीम. तसा पहिला रेस्क्यू म्हटलं तर तळोजाला 89 साली एक सायंटिस्ट लोकांचं प्लेन क्रॅश झालं होतं आणि तळोजाच्या वरती पोवा कॅम्प म्हणून एक डोंगर आहे त्या डोंगरावरती झालं होतं आणि पावसाळी रात्र होती. रात्रीच्या वेळेस आम्हाला तो कॉल आला होता आणि आम्ही सगळेजण 7-8 जण तिथे गेलो आणि रात्री त्या डोंगरावरती चढण्याचा प्रयत्न केला. अतिशय रिस्की वातावरण होतं परंतु त्याच्यावरती मात करून आम्ही वर पोहोचलो. त्या प्लेन मधले 5च्या 5 जे सायंटिस्ट होते ते जागीच खलास झाले होते. त्यांच्या बॉड्या कलेक्ट करून नेट मधून हेलिकॉप्टरच्या साह्याने त्या गेल्या आणि त्यांचा ब्लॅक बॉक्स शोधून तो ब्लॅक बॉक्सही गेला जेणेकरून त्याचा पुढे शोध होईल. हा आमचा पहिला रेस्क्यू झाला. निसर्ग मित्रची ही रेस्क्यू टीम म्हणजे सह्याद्रीच्या डोंगर रांगात भटकणारे ट्रेकर्स. गेली 27 वर्ष ही संस्था ट्रेकिंगचे वेगवेगळे उपक्रम राबवते. यातूनच मग रॉक क्लाइम्बिंग, रिव्हर क्रॉसिंग, रॅपलिंग अशा साहसी प्रकारातही या ट्रेकर्सनी प्रावीण्य मिळवलं आणि हळूहळू या साहसी प्रकाराला एक वेगळं परिमाण लाभलं ते रेस्क्यू टीमच्या रूपानं. ट्रेकिंगला गेल्यावर कधी कुणी वाट चुकतं, कधी कुणावर मधमाशांचा हल्ला होतो, कधी पोहायला गेल्यावर पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्यानं बुडतो. अशा वेळी मदतीला धावून जाते ती निसर्ग मित्रची रेस्क्यू टीम आणि यात मुलीही मागे नसतात. ट्रेकिंग ग्रुप्स कडनं किंवा पोलिसांकडून अशी माहिती संस्थेमध्ये मिळते कोणाला तरी आणि तिथून ती रेस्क्यू टीम पर्यंत पोहोचते. एखादा माणूस जखमी अवस्थेमध्ये आहे किंवा मृत्यू पावलेला आहे आणि त्या बॉडी पर्यंत पोहोचणं, तिथपर्यंत जाणं हे सहज शक्य होत नाही सामान्य माणसाला. तर अशा वेळेस आपल्यापर्यंत तो कॉल येतो. आल्यानंतर प्रथम आपण अवेलेबल असलेले कार्यकर्ते म्हणजे जी काही व्हॉलंटिअरची आहेत अवेलेबल त्यांना इन्फॉर्म करतो की अशी जी सिच्युएशन आलेली आहे आणि आपल्याला जायचं आहे. मग त्यावेळेस वेळेकाळेचं बंधन नसतं की किती वाजलेत वगैरे. ह्याच्यासाठी आम्हाला आमच्या कुटुंबाचा पण खूप मोठा सपोर्ट राहतो की आम्ही कधी अवेळी म्हणजे रात्री 11, 12, 1, 2 वाजताही आला कॉल की आम्ही निघतो. कधी बिबट्यापासून लोकांना वाचवण्यासाठी, कधी घरात आलेला साप, कधी माकड, कधी घोरपड अशा प्राण्यांपासूनही लोकांचे रक्षण करण्यासाठी रेस्क्यू टीम धावते. घटनास्थळी पोहोचल्यावर प्रसंगानुसार आणि ठिकाणानुसार रणनीती आखली जाते. प्रत्येकाला आपापली जबाबदारी वाटून दिली जाते. कधी कधी स्थानिक गावकऱ्यांची मदतही महत्वाची ठरते. वाझे गावाच्या तिथेच मागे याच पावसाळ्यामध्ये एक तरुण मुलाचा बुडून मृत्यू झाला होता आणि रात्रीपासून पोलिसांचे आम्हाला फोन सुरू झाले. परंतु आम्ही वातावरणाचा अंदाज घेऊन ठरवलं की आता रात्री जाऊन तिथे काही करू शकत नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तिथे गेलो आणि पाण्याचा प्रचंड फ्लो बघता लक्षात आलं की जी बॉडी आहे ती पाण्यामधली ती काढण्यासाठी आपल्याला पाण्याचा फ्लो वळवावा लागेल. तिथे प्रचंड नागरिक होते. त्यांना सांगितलं की बाबा आपल्याला हा फ्लो वळवायचा आहे आणि त्यांना ते अशक्य वाटत होतं.
की हा फ्लो चेंज होऊ शकत नाही. परंतु माझ्या टीममध्ये सचिन, बाळा, निखिल, विनायक, विश्वेश अशा आम्ही जे नेहमीची लोक होतो त्यांनी प्रयत्न सुरू केला दगड लावून आणि हे करून, आणि त्याचं चित्र म्हणजे क्षणार्धात लोकांना दिसायला लागलं आणि तिथे जमलेला संपूर्ण जमाव आमच्या मदतीला आला आणि जवळजवळ त्या पाण्यामधलं 70 ते 80% पाणी आम्ही वळवलं आणि त्यामुळे तिथली जी बॉडी होती ती काढणं आम्हाला सोयीस्कर पडलं. गेली 24 वर्ष रात्री अपरात्री कधीही कुठूनही फोन आला की स्वतःच्या जीवाची पर्वा न करता निसर्ग मित्र रेस्क्यू टीम धावत जाते. रायगड जिल्ह्यातल्या ठाणे, कर्जत, पनवेल आणि माथेरान इथून अनेकदा फोन येतात. या कामाचं महत्त्व जाणवलेले अनेक युवक स्वखुशीने या टीम मध्ये सहभागी झालेत. निसर्ग मित्रामध्ये साधारण 24 वर्ष मी कार्यरत आहे आणि एवढं वर्ष कार्यरत असल्यामुळे निसर्ग मित्रामध्ये येणाऱ्या प्रत्येक सभासदाची नवीन नवीन मेंबर्सची माझी ओळख आहे आणि त्यांच्या कॅपॅसिटीची थोडीफार ओळख आहे. कोणाला कोणतं काम सांगायचं, कोणावरती कशा प्रकारे लक्ष ठेवायचं. आणि इथे असणारे आता जे या रेस्क्यू टीम मधले मेंबर्स आहेत त्यातले सगळे जवळजवळ क्लाइम्बिंग टीम मध्ये आहेत. त्यामुळे अशा रॅपलिंग किंवा झुमारिंग वगैरे करायचं असेल तर त्यांना त्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. गेली 10 वर्ष मी निसर्ग मित्र संस्थेच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. गेल्या 10 वर्षात ट्रेकिंग, रॉक क्लाइम्बिंग आणि बाकी अशा बऱ्याच साहसी ऍक्टिव्हिटीज आम्ही करतो. या सगळ्याबरोबर आम्हाला गेली काही वर्ष आमचे जे सिनियर्स आहेत त्यांनी आमची जी स्किल्स आहेत त्या स्किल्सचा वापर करून घेण्यासाठी किंवा त्या स्किल्सचा बाकी कॉमन मॅनला कसा उपयोग होतो यासाठी आम्हाला रेस्क्यूला ते लोक घेऊन जायला लागले. रेस्क्यूला आम्हाला त्यांच्याकडून बरेच गायडन्स मिळायला लागले किंवा कुठल्या सिच्युएशनला कसं ऍक्ट करावं माणसाने. एखाद्या सिच्युएशनला रेस्क्यूच्या वेळी समोरच्याचा जीव जर वाचवायचा तर आपण आपलं स्वतः कसं सेफ असलं पाहिजे हे सगळं आम्हाला बरेच गायडन्स मिळत गेला मोठ्यांकडून. 10 वर्ष संस्थेबरोबर निसर्ग संस्थेबरोबर काम करतोय. त्यांनी सगळं आम्हाला रॉक क्लाइम्बिंग, साहस शिबिर असेल, रॅपलिंग असेल, कुठेही रेस्क्यूला जायचं असेल तर आम्हाला सोबत घेऊन जायला लागले. आम्हाला त्यांच्याकडनं या सगळी शिकवण मिळाली. आजपर्यंत या रेस्क्यू टीमने विविध प्रकारचे 15हून अधिक रेस्क्यू केलेत आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून केलेल्या या रेस्क्यू नंतर त्यांना अपेक्षा असते ती निव्वळ एका शाबासकीची. ट्रेकर्स म्हणून फक्त भटकंती एवढंच आपलं क्षेत्र मर्यादित न ठेवता त्यातून आपल्या परीनं समाजाचं ऋण फेडण्याचा हा प्रयत्न म्हणूनच स्तुत्य आहे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.